अगे चंदा कसला येऊ तुझा धंदा तुझ्या नवऱ्याचा दुखतोय खांदा यातली एक पिशवी घे नाहीतर ठ्यास लागून पडलं म्हणजे होईल सगळा वांदा आणि पिशवीतला सांडल खाली कांदा। ए नरसाळा तुला घातला डबऱ्यात तुला तोंड बंद करून गप चल घरला। मी माग लागली नव्हती तुझ्या माझ्यावर लग्न कर म्हणून। अगं तू सांगितलं होतंस पण माझ्या आईने तुझ्या बाला वचन दिलेलं की माझ्या पोराचं लगीन चंदावर करतो म्हणून त्याचीच फळं भुगतोय आज। अरे माकडा रस्त्याने तमाशा करू नको गप तर घरला तुला उचलूनच आपटती बघ। हा उचलला आपटतो तू उचलला आपटल्यामुळे माझ्या मणक्यात सगळी हाडं ढिल्ली झाली ती। बायको आहेस का WWE मधला भिक्षा आहेस? गप्पे बघ माझी माप काढू नको। ए नाही काढत माप। अरे बोकडा तुझी उचलली पालखी तुझी डोळा नाही ती होय तुला पुढे बघून चालता येत नाही का? अगं ती ठ्यास लागून पडलो। कुत्र्या मला गंडवू नको तू। अगं नाही गंडवत खरोखर ठ्यास लागलेली ही बघ अंगठा जळला माझा। बोकडा त्या पुरगीकडे बघत बघत डांबाला धडकलायस आणि मला गंडवतीस वय उठान चला घरला। बरोबर येतो येतो। अजून एक पिशवी कुठे आहे? अगं राहिली वाटतं आलं घेऊन। नाही पुरत नऊवारी साडी माझी बायको झाली या जाडी रोज किती या ताडाची ताडी माझी बायको झाली या जाडी। आओ आओ वैभव शेठ आप ही का इंतजार कर रहे थे? मेरा इंतजार काय क्यों कर रहे थे? वो चौक में महाप्रसाद का कार्यक्रम है इसलिए चंदा लेने के लिए आए हैं। अरे वा वा एक नंबर माणूस आहे तू। जा जा माझ्या चंदाला घेऊन जा म्हणजे माझ्या ढोसक्याचा मागचा ताप जाईल हो। अरे बुरटे बोडे के चंदा मतलब वर्गनी लेने के लिए आए हैं तेरी बीबी चंदा को लेने को नहीं। अरे उंडके बोडे के मैं कितना खुश हुआ था म्हणलं चंदा यो बॅरल डोजर माझ्या मागचा जाईल म्हणलं ताप। अरे कुत्र्या तुला उठला फोड तुला एवढी जड झाल्या वे मी ती मला घरात घालवायला लागलायस। अगं जड तर तू झाल्यासच परवा दिवशी शिडी गावली नाही म्हणून माझ्या खांद्या उभा राहिलीस 3.5 फूट खाली जमिनीत रुतलेलो मी JCB लावून काढलाय मला विसरलीस मी? ती माहिती आहे मला माझ्या वजनावर जाऊ नको मला नाही आवडत कुणी माझ्या वजनावर गेलेलं। ए वैभ्या कशाला वजनावरनं काय पण म्हणतेस वहिनीसनी? बरं वहिनी 250 किलो वजन असेल तुमचं। जराच कमी हत्तीच्या पिल्लागत दिसायला लागलायसा तुम्ही। अरे बोकडानो तुम्हाला नेहला जायला तुम्हाला। बरं आप्पा आपल्या ऊसाचं बिल कधी येणार आहे? बिल झालंय जमा थोड्या वेळाने बँकेत जाऊन पैसे घेऊन येतो। बर बर। सासरे सासरे बुवा पैसे आले की माझ्याकडे आणून द्यायचं नाही तर खाना खाणे को नाही दूंगी साली। बर बर सुन भाई पैसे आणले की तुझ्यापाशी देतो पण मला लय भुका लागले ते आज जाकीन जरा चिवडा घेऊन ये। ए धरड्या तो चिवडा माझ्यासाठी केलाय मी नाही देणार तुला हावऱ्या। काय म्हणतीस माझ्या बाप्पाला तुला आता सुट्टी नाही। पोरा जाऊन दे नको लक्ष देऊस तिच्या। लक्ष देऊ नको तिनं माझ्या बाप्पाचा माझ्या या आप्पाचा अपमान केलाय आता तिला तोडतोच कापून टाकतो। पोरा थांब सोड थांब पोरा पोरा थांब। ए चंदा काय म्हणतीस माझ्या बाप्पाला अपमान केलास माझ्या बाप्पाचा आता तुला सुट्टी नाही। या बोल परत काय म्हणशील का माझ्या बाप्पाला? परत काय म्हणशील का? या अगं परत काय म्हणलीस का नाही सुट्टी देणार नाही। या परत काय म्हणायचं नाही माझ्या बाप्पाला कळलं का? या बोल म्हणशील का परत? या अगं जरा वराड की म्हणजे माझ्या बापाला पटेल मी तुला मारतो। या मी नाही ओरडणार। आईच्या गावात नको ना मारू मला परत म्हणशील का काय बापाला? नको ना परत काय नाही म्हणत तुमच्या बापाला काय नाही म्हणत बापाला नको मारू। बापाचा अपमान करतेस माझ्या? नको नको लय लागतंय नको। आपा उद्या काठी कुठे फोडून काढतो तिला आज वळवत असतो। नको बाळा सुन बैला मारू सोडा आपण तुम्हाला तो पडकाल पासून नको नको बाळा तिला सुट्टी नाही। बाळा तुम्ही आलो धोपाडे घालणार आहे तिला। बाळा तसं करू नको बाळा। ए चंदा आता काठी आणली वळवत असतो मारणार तुला। सुकाळीच्या मला गंडू
ताजा बदाम 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 ताजा बदाम. आईच्या गावात ही तर तीच पोरगी आहे परवा मला दिसलेली. देवा प्लीज माझं हिच्यावर जमू दे, तुला 5 नारळाचं तोरण देतो. शेटी यार, या गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? आईच्या गावात तिची गाडी बंद पडली वाटतं. तिथं जातो आणि तिला जरा मदत करतो म्हणजे लगेच पडते. $120 मी. काय? काय बरं ते 240 360. एक्सक्यूज मी. हा बोला. ती गाडी बंद पडली काय तुमची? मी काय हेल्पडे करू काय? हो गाडी बंद पडली आहे माझी. 10 मिनिटात मंदिरात जायचंय, सोडाल का? हो सोडतो की, मला पण तीच पाहिजे. काय बोलला? काय नाही सोडतो की तुम्हाला. या बसा. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हा काटी म्हाताऱ्या उतर खाली. कुठं बस, उतर खाली. मॅडम बसा. अहो असं काय करताय? हे आजोबा आहेत माझे, यांनाच मंदिरात जायचंय, यांनाच सोडा बोलले मी. चीटिंग करताय तुम्ही. चिटिंग नाही हो, यांना मंदिरात सोडून या आणि मला घ्यायला मागे या. बर ठीक आहे. बस रे म्हाताऱ्या, बस लवकर. याला गोलीगत पूछतो बघा. आणि हो लवकर या, मी वाट बघते. बर 5 मिनिटात येतो. उतर म्हाताऱ्या, लय गाडी बसू वाटते. जा हॅलो म्हाताऱ्या. आईच्या गावात कुठे गेली ती स्कूटीवाली पोरगी? भावा इथे एक पोरगी आलेली स्कूटीवाली, ती कुठे गेली रे? सकाळीच्या तुला कसं माहिती स्कूटीवाली पोरगी? अरे ती पोरगी मला म्हणली माझ्या आजीला मंदिरात नेऊन सोडून मला मागे न्यायला ये, म्हणून मी आलोय. काय? आईच्या गावात मला त्या पोरगीनं तिच्या आज्याला गाडीवरनं मंदिरात सोडायला लावलंय आणि म्हटली मला न्यायला ये, म्हणून मी तिला न्यायला मागं आलो. या अरे भावानू, इथं एक गोरी पोरगी होती बघा, स्कूटीवाली, इंग्रजागत दिसत होती. अरे बुरट्या, तुला कसं काय माहिती? अरे मी तिच्या चुलत्याला सोडा गेलेलो, मला म्हणली माझ्या चुलत्याला सोड दवाखान्यात, आपल्या देवळात, आणि मागे मला न्यायला. इथं बसवून यासाठी आलोय मी. कुठे? आईच्या गावात ह्याला पण चुना लावलाय वाटतं. मची भावानो, स्कूटीवाली पोरगी दिसली का रे इथं? तुला कसं माहित? अरे ती म्हणली मला माझ्या मावशीच्या नवऱ्याला जाऊन मंदिरात सोड आणि मला न्यायला माग ये, म्हणून मी आलो. या आईचा गो, म्हणजे चौघासनी पण चुना लावला तिने ठसून त्या पांढऱ्या केसावालीने. आईचा गो, हे आमचं बाईकडे यायला लागलंय. त्या पांढऱ्या केसवाल्या पोरगीचा विषय काढू नका. ग बसा, शांत बसा. वय ब्या, इथं काय करतोयस? आप्पा ती जोडीदार एक येणार आहे म्हणून थांबली. बरं मला सांग, इथे एक स्कूटीवाली पोरगी होती, कुठे गेली रे ती? आप्पा तुम्ही पण? अरे तसं काय नाही पोरा, ती मला म्हटली माझ्या मामाला एवढं देवळात सोड आणि मला न्यायला मागे ये. समाजकार्य पोरा. समाजकार्य पायताना कॅस काढणार आप्पा. ही कशाला थांबले? मावशीच्या नवऱ्याला सोडून आले, मामाला सोडून आले, या आत्तीच्या नवऱ्याला आजीला बिजीला सोडून आले, मी आजीला सोडून आले आणि मला काढायला लागलाय. बी असं झालं बी? चुना लावलाय आपल्या सगळ्यांनी तिने. आजोबा कशी वाटली माझी आयडिया? होय पुरी, तू गाडी बंद पडायचं नाटक केलंस, त्यामुळे आपलं सगळं खानदान त्या 5 जणांनी मंदिरात पोचवलं. ए म्हाताऱ्या, आता मसनात पण पोचवतो तुझं खानदान.